अतिवृष्टीचा विदर्भातील संत्रा आणि मोसंबी बागेलाही मोठा फटका बसलाय। संत्रा आणि मोसंबीची 80 ते 90% फळगळ झाली आहे। यामुळे विदर्भातील संत्रा मोसंबीचं 200 कोटींच्या वर नुकसान झालंय। संत्रा आणि मोसंबी पिकावर मोठं संकट आलेलं आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीची फळगळ जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकरी संकटात आहे। मी सध्या आहे दयाराम जुगसुनिया या शेतकऱ्याकडे। नरखेड तालुक्यातला हा शेतकरी जवळपास 3 एकरमध्ये ही मोसंबीची बाग जी आहे ती आपण या ठिकाणी बघतोय आणि अपेक्षित होतं की जवळपास 10 लाख उत्पादन मिळेल, परंतु आता 2 लाख होणार नाही। दादा सविस्तर सांगा काय परिस्थिती आहे? गळण आहे साहेब, एकदम हे याच्या पाण्याच्यामुळे पावसामुळे काय किती पीक नुकसान झालं साहेब? 80% गेला। 80% अपेक्षित होतं उत्पादन किती मिळेल? 10 लाखाचा होता साहेब। आता 1-1.5-2 लाखाचा। मागणी काय आहे? शासनाने दिला पाहिजे, शासनाने दिली पाहिजे साहेब। मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की दिवाळीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना मदत मिळावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, काटोल, नागपूर।